इतिहासाला आधी अंत नसतोच. इतिहासाची एक सुरुवात शोधायला गेलो तर आणखीन एक सुरुवात सापडते. प्रत्येक सुरुवातीच्या आधी अशा कितीतरी सुरुवात वाटावी अशा घटना सापडतात. क्षितिजाला पकडायला जाण्याचा प्रयत्न करण्यासारखा आहे. कधीही हातात येत नाही, पुढं पुढं जात राहत. फुटाळा तलावाच्या काठावर बसून जर आपण नागपूरच्या इतिहासाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर बघूया आपण कुठवर जातोय ते. नागपूर हे नाव पहिल्यांदा इसवी सन 940 म्हणजे 940 AD मध्ये वर्धा जिल्ह्यातल्या देवडी गावात एका ताम्रपटावर कोरलेलं आढळलं. पण नागपूर हे नाव आलं कुठून? इतिहासात त्याचे दोन दाखले सापडतात. एकतर हे गाव किंवा शहर जे काही असेल त्यावेळी नाग नदीच्या किनाऱ्यावर वसलं होतं, यावरून याचं नाव नागपूर असं पडलं. किंवा दुसरं असं की नाग नावाची आदिवासी जमात इथं वास्तव्य करीत होती, त्यावरून त्याचं नाव नागपूर असं पडलं असावं. रामायणामध्ये असा उल्लेख आहे की विंध्य आणि सातपुडा पर्वतांच्या रांगांमध्ये एक घनदाट जंगल होतं जे दंडकारण्य या नावानं प्रसिद्ध होतं. यात नागपुराचा समावेश होता आणि हे विदर्भातलं एक महत्वपूर्ण शहर होतं. इसवी सन 250 मध्ये वाकाटक वंशाचा राजा विंध्य शक्ती यानं विदर्भात आपलं राज्य स्थापन केलं. त्याच्यानंतर त्याचा नातू रुद्रसेन द्वितीय यांनी सुवर्ण युगातील चंद्रगुप्त द्वितीय याची मुलगी प्रभावती सोबत विवाह केला. रुद्रसेन द्वितीय जास्त काळ जगला नाही, तेव्हा त्याचा मुलगा दिवाकर सेन गादीवर बसला. तो वयानं लहान होता म्हणून प्रभावतीनं राज्यकारभार हाती घेतला आणि आपल्या वडिलांच्या राज्यातून काही मोठ्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं. एक मिलिटरी म्हणजे लष्करी आणि एक सिव्हिल म्हणजे नागरी व्यवस्था सांभाळण्यासाठी. जे नागरी व्यवस्था सांभाळत होते ते जगतविख्यात संस्कृतचे महाकवी कालिदासजी होते. आणि रामगिरी येथे, ज्याला आता आपण रामटेक म्हणतो, त्या ठिकाणी बसून महाकवी कालिदासजी यांनी मेघदूत काव्याची रचना केली. त्यामुळे महाकवी कालिदास व मेघदूत ही नावं देखील नागपूरशी जोडली गेली. इतिहासाची कूस बदलायला कधी कधी एक शतक ओलांडतं आणि काळ बदलतच असतो. 13व्या शतकात जेव्हा दक्षिणेत यादवांचं राज्य होतं तेव्हा मराठी साहित्यानं खूप प्रगती केली. नागपूरची सामान्य जनता सुद्धा तेव्हा मराठी भाषाच बोलत होती. मराठीचे पहिले कवी मुकुंदराज यांचा उल्लेखही याच काळात आढळतो. हेमाद्री नावाच्या यादव राजानं आपल्या काळात अनेक मंदिरं आणि इमारती सुद्धा बांधल्या आणि ती हेमाडपंथी स्थापत्यकला या नावानं प्रसिद्ध झाली. आदासा, अंबोरा, भुगाव, रामटेक याशिवाय नागपूर जिल्ह्यामध्ये आणि विविध ठिकाणी हेमाडपंथी मंदिरं आजही पाहायला मिळतात. परंतु 13व्या शतकाच्या अखेरीस इसवी सन 1318 मध्ये कुतुबुद्दीन मुबारक शाह यानं यादव राजा हरपाल देव याचा पराभव करून विदर्भ आणि महाराष्ट्रातील मोठ्या भागात इस्लामिक संस्कृतीची सुरुवात केली. याच कालखंडात बख्त बुलंदशाह हा सर्वात मोठा शासक मानला गेला. राजवट परिवारातल्या या शासकानं नागपूरच्या अवतीभोवती असलेली छोटी मोठी गावं जिंकून नागपूरला शक्तिशाली बनवलं.
त्यानंतर चांद सुलतान गादीवर बसला. त्यानं नागपूरला आपली राजधानी स्थापित केली. चांद सुलताननं प्रसिद्ध असा जुम्मा तलाव बांधला, शुक्रवार तलाव, ज्याला आपण आता गांधी सागर म्हणतो. इथूनच संपूर्ण शहराला पाणी पुरवठा केला जायचा. त्यानं शहराभोवती मजबूत भिंती आणि दरवाजे देखील बांधले. त्यातलं जुम्मा गेट, शुक्रवार दरवाजा, आजही अस्तित्वात आहे, ज्याला आपण आता गांधी गेट म्हणतो. जेव्हा सन 1739 मध्ये चांद सुलतानचा मृत्यू झाला, तेव्हा त्याच्या विधवा पत्नीनं राज्यकारभारासंबंधी निर्णय घेण्यासाठी मराठी सरदार रघुजी भोसले यांना बोलावलं. 4-5 वर्षाच्या आतच रघुजी राजांनी सर्व राज्यकारभार सांभाळला आणि मराठ्यांचं युग सुरू झालं. सन 1803 मध्ये झालेल्या इंग्रज मराठ्यांच्या युद्धामध्ये दुसरे रघुजीराजे भोसले आणि ग्वालियरचे दौलतराव सिंधिया यांनी मिळून इंग्रजांशी लढाई केली. त्यात ते हरले. राज्याचा मोठा हिस्सा इंग्रजांना द्यावा लागला. इथून इंग्रजांचा काळ सुरू झाला. सन 1817 मध्ये पुन्हा इंग्रज आणि मराठा यांच्यामध्ये तिसरं युद्ध झालं. आप्पासाहेब इंग्रजांशी कसोशीनं लढले. काही काळ तात्पुरती का होईना मराठ्यांची सत्ता आली. पण सन 1853 मध्ये डॉक्टरीन ऑफ लॅब्सच्या अंतर्गत इंग्रजांनी संपूर्ण राज्य ताब्यात घेतलं. सन 1857च्या म्हणजे आपल्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धाच्या बरोबर 4-5 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. इंग्रजांचे हातपाय आता ऑक्टोपस सारखे संपूर्ण हिंदुस्थानभर पसरत होते. सन 1861 मध्ये इंग्रजांनी नागपूरला आपली राजधानी घोषित करून सेंट्रल प्रोव्हिन्सेसची स्थापना केली. सन 1891 मध्ये काँग्रेसचं 7वं अधिवेशन नागपूरला झालं. याच कारणानं स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये नवं वारं वाहू लागलं. सन 1907 मध्ये इंग्रजांनी संपूर्ण भारताचं सर्वेक्षण केलं. जसं नाभी ही शहराच्या सगळ्या नसांची केंद्रबिंदू असते, त्याचप्रमाणे नागपूरमध्ये 0 मैलाचा अर्थात 0 माईलचा दगड ठेवण्यात आला. आणि अशा प्रकारे नागपूर भारताचा केंद्रबिंदू म्हणजे सेंटर झालं. एक प्रकारे नागपूर हे भारताचं नाभिस्थानच आहे. सन 1907 मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे काँग्रेसच्या जहाल पक्षाचे मोठे नेते बनले. नागपूरमध्ये दादासाहेब खापर्डे, डॉक्टर बाळकृष्ण शिवराम मुंजे, डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार हे टिळकवादी विचाराचे प्रतिनिधित्व करत होते. त्याच वर्षी काँग्रेसचं अधिवेशन नागपूरमध्ये होणार होतं. या अधिवेशनाचे अध्यक्ष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हेच व्हावेत अशी लोकांची इच्छा होती. शाळा कॉलेजेसमधील विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, अरविंदो घोष, बिपिन चंद्र पाल यांच्या तस्विरी घेऊन मोर्चे काढले. नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी आपल्या युरोपियन प्रोफेसरचं स्वागत वंदे मातरम या गीतानं केलं. नागपूरच्या गल्ली बोळात, कानाकोपऱ्यात वंदे मातरम हे गीत निनादलं. आणि एक नवीन आंदोलन, नवीन चळवळ सुरू झाली, बायकॉट ब्रिटिश गुड्स. सन 1920 मध्ये जेव्हा लोकमान्य टिळकांचं देहावसन झालं, त्यावेळी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल, फेरफार सुरू झाले होते. महात्मा गांधीजी यांनी संपूर्ण स्वातंत्र्याच्या आंदोलनाची सुरुवात नागपूरपासून 75 किलोमीटर अंतरावर असलेल्या सेवाग्राम या ठिकाणावर केली आणि सेवाग्राम ही त्यांची कर्मभूमी बनली. सन 1925 मध्ये विजयादशमीच्या दिवशी डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची म्हणजेच RSSची स्थापना केली, जी आज जगातील सगळ्यात मोठी स्वयंसेवी संस्था आहे. मार्च 1929 मध्ये सायमन कमिशनचे सभासद जेव्हा नागपूरमध्ये पोहोचले, तेव्हा विद्यार्थ्यांनी या कमिशनच्या विरुद्ध आंदोलन केली, मोर्चे काढले आणि 14 जुलै रोजी हिस्लॉप कॉलेजच्या इमारतीवर आपला राष्ट्रीय ध्वज फडकवला गेला. 16 एप्रिल 1930 रोजी नागपूर बॉर काउन्सिल तयार केली गेली.
12 ऑगस्ट 1942 रोजी नागपूरच्या इतवारी भागातील रेल्वे गोदामाला आणि पोस्ट ऑफिसला आग लावण्यात आली. ही घटना क्विट इंडिया म्हणजेच भारत छोडो या आंदोलनाचा एक भाग होती. सन 1942 मध्ये जेव्हा काँग्रेसनं क्विट इंडिया ही चळवळ सुरू केली त्यावेळी नागपूरनं संपूर्ण शक्तीनिशी त्या चळवळीला साथ दिली. 15 ऑगस्ट 1947 रोजी हिंदुस्थान स्वतंत्र झालं. नागपूरच्या ऐतिहासिक सीताबर्डी किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवला गेला. India will awake to light and freedom. 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये 3,80,000 लोकांनी बुद्ध धर्म स्वीकारला. दीक्षाभूमी हे नागपुरातील एक मोठे पावन स्थळ आहे. आणखीन एक विशेष बाब म्हणजे अशी की रॉयल बेंगॉल टायगर साठी सुद्धा नागपूर हे शहर प्रसिद्ध आहे. नागपूरला संत्रा नगरी या नावासह टायगर कॅपिटल ऑफ इंडिया या नावानं देखील संबोधलं जातं. प्रिंट मीडियाच्या क्षेत्रात देखील नागपूरचं योगदान मुळीच कमी नाही बरं का. देशसेवक या नावानं पहिलं मराठी वृत्तपत्र सन 1907 मध्ये नागपुरात सुरू झालं आणि सन 1922 मध्ये संस्कृत मधलं पहिलं द्वैमासिक मॅगझिन प्रकाशित केलं गेलं. प्रथित यश व प्रसिद्ध शाळा आणि कॉलेज उभारण्यात देखील नागपूरचं मोठं योगदान आहे. मुलींच्या शिक्षणासाठी नागपूरमधील सीताबर्डी येथे 1878 मध्ये पहिली मुलींची शाळा सुरू झाली. सन 1923 मध्ये नागपूर युनिव्हर्सिटीची स्थापना झाली. त्याचप्रमाणे 1947 मध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली. ते